जय शंभो, जय शिवा. This is Basveshwar Kalgaonkar, and you all of watching my YouTube channel Speak English with BK. Friends, how are you? I hope all of you guys are fine. May I right? Okay. Friends, welcome back to my channel Speak English with BK. Friends, today we are going to studying very interesting topic, that is no rasas. And today's video is going to very interesting. That's why don't skip the video and watch full video. And guys, if you are new in my channel and even if you are not subscribed my channel, then please subscribe the channel. Firstly, you have a red color subscribe button. You just press that button and subscribe the channel. Beside the subscribe button, you will get a bell icon. You just press that bell icon and you have four options. Out of these four options, you can select option number 1, that is all option. Then you will get daily updates and notifications of my channel Speak English with BK. If you likes my video, then make it like, share it and give your best comments. Thank you, thanks a lot. Then let's start today's topic, that is no rasas. मित्रांनो, आजच्या व्हिडिओ लेक्चरला सुरुवात करण्यापूर्वी देवादिदेव महादेवजी यांना त्रिवार वंदन करून आपण आजच्या व्हिडिओ लेक्चरची सुरुवात करूया. तसेच विघ्नहर्ता गणेशजी यांना पण आपण त्रिवार वंदन करून आपण आजच्या व्हिडिओ लेक्चरची सुरुवात करणार आहोत. तर मित्रांनो, 9 रसा म्हणजे 9 प्रकारचे रस आहेत. त्यापैकी आपण 4 रस स्टडी केलेले आहेत आणि आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण रौद्र रस आणि हास्य रस या 2 रसांचा स्टडी करणार आहोत. व्हिडिओ अतिशय खास होणार आहे, तेव्हा प्लीज व्हिडिओला कुठेही स्किप करू नका. पूर्णतः व्हिडिओ पहा, जेणेकरून आपल्याला पूर्णतः कन्सेप्ट क्लिअर होतील. ओके. रौद्र रस पहिला जो आहे रौद्र रस. रौद्र रस म्हणजे काय? रौद्र म्हणजे क्रोध किंवा राग. ज्या भावनेत राग व्यक्त होतो किंवा क्रोध दिसून येतो त्याला रौद्र रस असे म्हणतात. तर रौद्र रसावर आधारित आपल्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये बरीच गाणी आहेत, चित्रपटसृष्टीमध्ये. त्यापैकी आपण मराठी चित्रपट आपल्याकडे येऊन गेलेला आहे बघा, माहेरची साडी. त्यामध्ये गाणं आशाताईंनी म्हणजे आशा भोसले यांनी गायलेलं आहे आणि त्या गाण्याचे बोल आहेत, भावासाठी धावा करते पाठीशी राहील. तर यामध्ये पूर्णतः रौद्र रस म्हणजे क्रोध, राग भरून, म्हणजे एक रागाच्या किंवा क्रोधात हे गाणं म्हटले गेलेलं आहे. देवीला आळवणी केलेली आहे. तर हे गीत असं आहे. भावासाठी धावा करते पाठीशी राही, भावासाठी धावा करते पाठीशी राही. जागी हो आई, जागी हो आई, जागी हो आई, जागी हो आई. आई अंबे जगदंबे, आई अंबे जगदंबे. भावासाठी धावा करते पाठीशी राही, भावासाठी धावा करते पाठीशी राही. जागी हो आई, जागी हो आई, जागी हो आई, जागी हो आई. आई अंबे जगदंबे, आई अंबे जगदंबे.
वादळात ही नौका ग, किती मारू मी हाका ग, वादळात ही नौका ग, किती मारू मी हाका ग, भक्तासाठी धाव संकटी दया तुला येई, भक्तासाठी धाव संकटी दया तुला येई, जागी हो आई, जागी हो आई, आई अंबे जगदंबे, आई अंबे जगदंबे. तर या गीतामधून ह्यामधील जी नायिका आहे मला वाटतं अलका कुबल, आणि हिच्या भावाचा म्हणजे ॲक्सिडेंट झालेला असतो म्हणजे अजिंक्य देवचा, आणि तो बरा व्हावा म्हणून ती अगदी रागात क्रोधात देवीला विनवणी करते आहे, तू असं का केलं, मी इतकी तुझी भक्ती करत असताना तू माझ्यावर हे संकट का दिलं, म्हणून अगदी त्वेषाने रागाने देवीला ती म्हणत आहे, जागी हो, तू झोपलीस काय, हे तुझ्या डोळ्यासमोर काय काय चाललंय, तुझ्या भक्तावर किती अन्याय चाललेला आहे, अत्याचार चाललेला आहे, आणि तू मात्र इथं डोळे मिटून शांतपणे बसून आहेस, अगं जागी हो, पहा काय चाललंय तुझ्या राज्यात बघ. अशा प्रकारचे भाव व्यक्त करणारं हे गीत आहे, आणि हे गीत रौद्ररूप या रसानं पुरेपूर भरलेलं आहे. म्हणजे यामध्ये द्वेष, राग, प्रचंड असा संताप असा व्यक्त केला जात आहे. तर याचं एक उत्तम उदाहरण हे रौद्ररूपाचं आपण पाहिलेलं आहे. त्यानंतरचं आणखी एक एक्झाम्पल बघूया रौद्ररूपाचं. तर एक हिंदी चित्रपट आहे अनिल अनिल कपूर यांचा. आता तो पिक्चर कुठलाही नाही आठवत. तर त्यामध्ये एक एक गाणं आहे. त्यामध्ये हे रौद्ररूप किंवा रौद्र रस हा पुरेपूर भरलेला आहे. तर ते गाणं असं आहे, तेरी आँखों में आंसू है, मेरी आँखों में है ज्वाला, तेरी आँखों में आंसू है, मेरी आँखों में है ज्वाला, हो तेरी आँखों में आंसू है, मेरी आँखों में है ज्वाला, ओ आज न तुझको आने न दूंगा, मैं हूँ तेरा रखवाला, तेरी आँखों में आंसू है, मेरी आँखों में है ज्वाला, ओ. तर हे जे गीत आहे रखवाला पिक्चरमधलं अनिल कपूरजी यांच्यावर चित्रित केलेलं. तर यामध्ये रौद्ररूप किंवा एक प्रकारचा संताप, राग. तर या गीतातून असे बोल आहेत की तेरे आँखों में आंसू है, तुझ्या डोळ्यामध्ये पाणी आहेत परंतु माझ्या डोळ्यामध्ये ज्वाला आहेत. असे रक्ताच्या ज्वाळा बाहेर निघत आहेत रागानं, संतापानं, आणि अगदी त्वेषात. आणि आज ना तुझको आने न दूंगा, तुला अगदी आज असं एक खरं खरं म्हणजे खरचटलं सुद्धा जाणार नाही तुला अंगावर, कारण मै हूँ तेरा रखवाला. परमेश्वर सुद्धा भक्ताला हेच म्हणतात, आज न तुझको आने न दूंगा, मै हूँ तेरा रखवाला. कारण भक्ताला असं म्हणजे अगदी केसाला पण धक्का लागू देत नाहीत परमेश्वर किंवा महादेवजी किंवा महाकाल, कारण त्यांचे रक्षक कोण असतात, महाकाल असतात. तर या गीतामधून रौद्र रस आपणाला पाहावयास मिळतो. तर मित्रांनो, आपण रौद्र रस म्हणजे काय, तर एक प्रकारचा द्वेष, द्वेष किंवा एक आग किंवा एक राग,
संताप व्यक्त करणारं किंवा त्यातनं एक प्रकारचा क्रोध दाखवणारं असा जो रस असतो त्याला रौद्र रस असे म्हटले जाते. यानंतर दुसरा जो रस आहे तो म्हणजे हास्यरस. हास्यरस म्हणजे अर्थात हसू किंवा एक प्रकारचं निखळ हास्य तयार करणारा असा रस. तर याविषयी आपण पाहूयात. जुन्या चित्रपटातले गाणे कुणावर आधारित आहे मला माहीत नाही. परंतु मेहमूद यांच्यावर चित्रित झालेलं आहे. मेहमूद हा एक विनोदी कलाकार होते मेहमूद म्हणून. तर त्यांच्यावर आधारित आहे. तंदाना तंदाना ताने दिन तंदाना 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 ताने दिन तंदाना. तर हे गाणे आहे. आता याचं पूर्ण बोल मला नाही आठवत. तर एक हास्यरसाचं उत्तम उदाहरण आहे. तसेच आणखी एक हास्यरसाचं मराठी चित्रपटसृष्टीतलं एक उत्तम उदाहरण म्हणता येईल. तर चित्रपट आहे गंमत जम्मत आणि हे गीत गायलेलं आहे सचिन पिळगावकर आणि अनुराधा पौडवाल यांनी. तर एक ड्युएट आहे. ड्युएट म्हणजे युगलगीत किंवा द्वंद्वगीत किंवा दोघांनी गायलेलं असं गीत. चोरीचा मांबला मामाही थांबला, चोरीचा मामला मामाही थांबला, प्रेमान दे आत आती, तूच माझी मैना करू नको दैना, या इश्काच्या गोड गोड राती. ओ येना राणी तू येना, येना राणी तू येना, ना 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 रे ना ना ना. रात साडी आपली घाई नाही चांगली, तुम्ही माझ्या जन्माच साथी, थोडा वेळ बसा जरा कळ सोसा, या इश्काच्या धुंद धुंद राती. हो येना राणी तू येना, ना 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 रे ना ना ना. चोरीचा मामला मामाही थांबला, प्रेमान दे आत हाती, तूच माझी मैना करू नको दैना, या इश्काच्या गोड गोड राती. ओ येना राणी तू येना. तर या गीतामधनं एक अवखळ गीत आहे परंतु हास्य निर्मित केलं. चोरीचा मामला मामाही थांबला आणि हे गाणं दोघांवर चित्रित असतं. मामा असं लांबून मजा बघत असतो. तर एक हास्य निर्माण करणारं किंवा हास्यरसाचं एक उत्तम उदाहरण असलेलं हे गीत आहे. किंवा आणखी एक हिंदी चित्रपटसृष्टीतलं एक गाणं आहे. मला वाटतं गोविंदा आणि करिश्मा कपूर यांच्यावर चित्रित झालेलं. पिक्चरचं नाव काही आठवत नाही. तर हे गीत जे आहे ते हास्यरसावर आधारित आहे. गीताचे बोल आहेत, तुम तो धोकेबाज हो, तुम तो धोखेबाज हो, वादा करके भूल जाते हो, तुम तो धोखेबाज हो, वादा करके भूल जाते हो, रोज रोज तुम जो सनम ऐसा करोगे, रोज रोज तुम जो सनम ऐसा करोगे, हम जो रूठ जाएंगे तो हाथ मलोगे, तुम तो धोखेबाज हो, वादा करके भूल जाते हो, तुम भी बड़ी चालाक हो, तुम भी बड़ी चालाक हो, मुस्कुरा के दिल जलाती हो, तुम
भी बड़ी चालाक हो, मुस्कुरा के दिल जलाती हो। रोज रोज तुम जो सनम ऐसा करोगे, रोज रोज तुम जो सनम ऐसा करोगे, हम जो रूठ जाए तो आहे भरोगे। तुम तो धोखेबाज हो, वादा करके भूल जाते हो। तर ह्या गीतामधून एक हास्य रस निर्माण करणारा किंवा स्मित किंवा एक प्रकारचं हसी-खुशी वातावरण निर्माण करणारा हास्य रसाचं एक उत्तम उदाहरण असलेलं हे गाणं आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण रौद्र रस आणि हास्यरस या दोन रसांचा स्टडी केलेला आहे. आय होप all of you guys understand today's topic very well, and even if there is any type of difficulty, any type of conclusion about this topic, then please contact me, or you just put your difficulty in comment box. I will try to sort out your difficulty 101%. If you likes my video, then make it like, share it, and give your best comments. Thank you. Thanks a lot. Have a nice day. Keep smiling forever. Jai Shambho, Jai Shiva.